मणक्याचा त्रास चालू झाला. 3 वर्षांपासून स्पॉन्डिलायसिस. 3 वर्षांपासून मी ट्रीटमेंट घेते. शॉक थेरपी झाली, सगळ्या प्रकारच्या थेरपी झाल्या. पण मला ॲलोपॅथीने कुठलाच फरक पडला नाही. मग शेवटी एका नॅचरोपॅथीकडे वळाल्यानंतर मी एका डॉक्टरच्या रेफरन्सने शिंदे सरांची भेट झाली. शिंदे सरांची भेट तर फार नंतर, पण मी ॲज अ व्हिक्टिम किंवा मला माझं आजार क्युअर करायचा म्हणून मग मी हे डॉक्टरच्या सल्ल्याने पॅड किंवा ते पिलो आणि सगळा सेट घेतला. जेव्हा खरेदी केला तेव्हा मी इतकी त्रासलेली होते की समहाऊ मला फक्त कम्फर्ट हवा होता. कंप्लीट आय वॉज इन पेन. तर मग मला तो कम्फर्ट मिळण्यासाठी मी कुठलेही प्रोडक्ट घ्यायला तयार होते. ऑलरेडी 1-1.5 लाख रुपये मी वेस्ट केले होते, त्याचा काही फायदा नव्हता. शेवटी वाटलं मला ॲलोपॅथीचा त्रास व्हायला लागला, त्याचं ॲलर्जी बॉडीवर रिफ्लेक्ट व्हायला लागली. मग मला ॲलोपॅथी बंदच करणं भाग पडलं. 100% ॲलोपॅथी बंद करायची, तर काय करायचं? हा एक ऑप्शन माझ्या समोर आला आणि मी ते लगेच अडॉप्ट केला. आता मी 7 महिन्यांपासून हे प्रोडक्ट वापरतीये. तर 7 महिन्यामधला फरक की मी कम्प्लिटली हा हात माझा मी धरू शकत नव्हते असा बॅलन्स. ड्राईव्ह करताना सुद्धा त्रास व्हायचा, इकडे कळ लागायची हातामध्ये. तर आता मी कम्प्लिटली माझे डेली शेड्यूल जे असेल सगळं रुटीन नॉर्मल 80% मी माझ्या या 80% मी माझ्या आजारावर म्हणूया मात केलेली आहे किंवा अजूनही मी वापरते. कधीतरी हा बिझनेस करायला वगैरे असं कधी वाटलं नव्हतं. मी कधी मागे माझ्या पास्टमध्ये MLM करून त्याच्यामध्ये लॉस वगैरे झाले. सो आय वॉज नॉट कन्व्हिन्स फॉर बिझनेस काइंड. बट शिंदे सरांचा पॉझिटिव्हनेस पाहून असं वाटलं की चला एक सेशन अटेंड करूया म्हणून इथे आली आहे. थँक्स शिंदे सर, तुम्ही ही अपॉर्च्युनिटी दिली आणि थँक्यू टू यू ऑल्सो. 50 वर्षाचा माणूस म्हणजे मी फार लॅक्समध्ये गेले की मी 30 वर्षांमध्ये म्हातारी झाले आणि मी आता संपलंय, कुठेतरी फुल स्टॉप लागतोय आणि तिची आजकाल तर लग्नही करत नाहीत मुलं. तर तो कुठेतरी निगेटिव्हनेस माइंड मध्ये आला होता. आज तुमच्याकडे बघून पुन्हा एकदा ग्रीनरी जगण्याची इच्छा खूप पॉझिटिव्ह झाले. नाहीतर एक रोग जरी आला ना शरीरात, ऍज अ टीचर आय एम नॉट निगेटिव्ह एनी हाव, बिकॉज मला कंटिन्युअसली स्टुडंट्सला पॉझिटिव्हिटी, युथ, त्यांचं फ्युचर सगळं डील करावं लागतं. पण मीच निगेटिव्ह होत चालली होती, असा विषय होता. तर आज एक 50 वर्षाच्या व्यक्तीला माझ्यासमोर बोलताना नॉन स्टॉप कंटिन्यू माइंड एनर्जी, फिजिकल एनर्जी खूप छान वाटलं. थँक्यू.